तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज सखाराम महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण चाललेलो आहोत इलोऱ्याच्या यात्रेमध्ये. तर चला पुढे काय काय होते आपण पाहू. आता सध्या शुभम भाऊ सुलतान येऊ राहिले, त्याची आपण वाट पाहू राहिलो. 5 मिनिटात ते येतात, मग आपण निघू इलोऱ्यासाठी. शेवटी 1 घंट्याची वाट पाहिल्यानंतर आपले शुभम भाऊ सुलतान यांचे आगमन झालेले आहे. तोडलं काय तुटली भाऊ, गाडी तुटली. पा नवीन उद्घाटन झालं गाडीचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन मित्रांनो, आता इलोराच्या फाट्यावर आपण टर्न घेतलं आणि गर्दीला झालेली आहे सुरुवात. आता याच्या पुढे पुढे तुम्ही पहा की गर्दी किती वाढत जाते. म्हणजे की तुम्हाला समजेल की आपल्या विदर्भात हे संत रत्न कसे होऊन गेले, की त्यांच्यासाठी लोक एवढी गर्दी करतात. आता हे माझे ओम भाऊ आणि नितीन भाऊ त्याच्या मामाच्या घरी गाडी घालवून आले आणि आम्ही आता चाललो दर्शनाले. आता ओम भाऊच्या घरी भाऊ गाडी लावली आपण आणि आपण चाललो आता महाराजांच्या दर्शनात. मला माहित पडलं या गावामध्ये महाराजचे खूप सारे भक्त आहेत. अरे मेलो का लय झाला आता लय झाला. सांगितलं की सूत्राच्या माहितीनुसार इथं महाराजांची फॅन फॉलोइंग आहे. पण जसं की तुम्ही पाहू शकता शुभम भाऊ चुकीचे ठरले. जास्त फॅन फॉलोइंग त्याचे आहे इथं. बरोबर आहे, महाराजांचे 50,000 झाले अजून आणि शुभम भाऊचे 3.5 लाख आहेत. मग फॅन फॉलोइंग तर शुभम भाऊची राहणार ना. हे पा लोक आम्हाला पुढेच जाऊन देऊ राहिले. आता मंदिर इथं आहे पण आता लोक इथंच आम्हाला अडवून पाहू राहिले. बा इथंच थांबले सगळे फोटोवाला. शुभम भाऊची फॅन फॉलोइंग तुम्ही पाहू शकता. यावेळेस संस्थांच्या माध्यमातून हा सुंदर असा वाळवंटातून रस्ता करण्यात आलेला आहे पालखी मार्गासाठी. पाहू शकता याने वारकरी भक्तांना खूप जास्त सुविधा होणार आहे. मित्रांनो, आता आपण चाललो लासुराच्या फळावर. पण एवढ्या गर्दीतून लासुराच्या फळापर्यंत जाण्यासाठी आम्हाला लय मेहनत घ्यायला लागू राहिली. लाखो लोकांची गर्दी आहे. तर मित्रांनो, आता आपण सध्या आलेलो आहोत जेवण करायला लासुराच्या फळावर. हे पहा अशी फळ परंपरा असते या वारीत. जसं आपण पंढरपूरला पाहतो की वारकरी संप्रदायाचे फळं असतात वेगवेगळे, तसेच इथंही वारकरी संप्रदायाच्या फळप्रमाणे इथं हे सगळे रावट्या टाकलेले असतात आणि यालाच आपण फळ असं म्हणतो. आता सध्या आपण लासुराच्या फळावर आलेलो आहोत जेवण करायला. लासुराच्या फळामध्ये मस्त बिट्ट्या आहे, वांग्याची भाजी आहे आणि शुभम भाऊ बसले जेवायला इकडे. आधा गाऱ्या करू राहिले, काही वाढायची इच्छा नाही. महाराज मला पाहू राहिले, महाराज जेवणार नाही. तर मित्रांनो, आपण आलो होतो कापशीच्या फळावर योगेश सरांची भेट घ्यायला. पण आता इथं असं झालं की इथं शुभम भाऊचे फॅन भेटले आणि योगेश सर आता आमच्या मागे लागले की बा तुम्ही जेवण करा म्हणून. पण आता सध्या काही जेवण करायची इच्छा नाही. मित्रांनो, जेवण वगैरे झालं. आता आपण चाललो माऊली हॉस्पिटलचं आपलं जे आरोग्य शिबिर आहे तिथं. चला महाराजांचं मंदिर चाललो. सखाराम महाराजांच्या मंदिरात फक्त आपण प्रदक्षिणा करू कारण की गर्दी खूप जास्त आहे. गर्दीमुळे कसं आहे आपल्याला आता याच्यानंतर महाराजांची निघणारी पालखी पाहायची आहे. त्या कारणानं आपण फक्त आता सध्या सखाराम महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा करू. होऊ शकता की महाराजांच्या महाद्वारावर एक सुंदर वाक्य लिहून येत आहे, जो करेल याची यात्रा तो तारील सगळे गोत्रा सगळे ही गोळे पवित्रा याची निदर्शने. करिता निघणारा सद्गुरू श्रीराम महाराज आपला सखाराम महाराजांचा हा सुंदर रथ थोड्या वेळात इथूनच श्रींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आणि आता आपण सध्या चाललेलो मंदिराच्या आतमध्ये प्रदक्षिणा करीत. गुरु सखाराम महाराजांची चरित्रसृष्टी आहे. इथं सुंदर सखाराम महाराजांचं संपूर्ण चरित्र तैल्य चित्र स्वरूपात साकारलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. सद्गुरू सखाराम महाराज आणि सद्गुरू श्रीराम महाराजांचे हे तैल्य चित्र स्वरूपात साकारलेली सुंदर मूर्ती तुम्ही इथं महाराजांचे दर्शन घेऊ शकता. आणि त्यांचे धर्मपत्नी. आपला विचार बदलला मित्रांनो, गर्दी कमी होती म्हणून आपण आता सध्या सखाराम महाराजांचे मुखदर्शन घेऊ.
ते शुभम भाऊ तर नाही करू राहिले दर्शन घ्यायला, पण आता कसं आहे दर्शन तर आपल्याला घेणंच आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी बसून सद्गुरू सखाराम महाराजांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ उपलब्ध करून दिला आहे. महाराजांचे दर्शन घेताना तुम्ही पाहू शकता. दर्शनाकरिताही किती मोठी लाईन होती, म्हणून आपण काही दर्शन घेतलं नाही. आपण घेतलं साधं मुखदर्शन. थोड्याच वेळात आता महाराजांची पालखी निघणार आहे, म्हणून आपण थोडा वेळ इथं थांबू. आता सद्गुरू सखाराम महाराजांचे आपण मुखदर्शन घेतलेलं आहे. आता सध्या मंदिराला एक प्रदक्षिणा मारू आणि मग विचार करू काय करायचं पुढे. आता आपण आलेलो आहे जिथं कीर्तन प्रवचन होते. श्री सखाराम महाराज संस्थांचे कीर्तन प्रवचनाचे तुम्ही सगळेजण व्हिडिओ पाहत असाल. ते कीर्तन प्रवचनाचं हेच ठिकाण आहे. संत दर्शन मंडप, श्री पूर्णेश्वर मंदिर महादेवांचं मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर, माऊली ज्ञानोबारायांचं मंदिर आहे. आदिशक्ती मुक्ताबाईंचं मंदिर आहे. श्री संत तुकाराम महाराजांचं मंदिर आणि श्री संत श्रीराम महाराजांचं मंदिर आहे. म्हणजे आपल्याला वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक संतांचे दर्शन या एकाच ठिकाणावर होऊन जाते असं मला वाटतं. माऊली धंदे करून राहिले संत मंडपात बसून लोक कीर्तन करतात. माऊली पूर्ण यात्रा पाहू शकता. यात्रेतली लाखो लोकांची गर्दी. संपूर्ण सखाराम महाराजांची यात्रा. श्री गुरु तुकाराम बुवा सखाराम बोरकर यांचे दर्शन बाबांचे आता आपण सगळेजण दर्शन घेऊ. तिकडे जा, तिकडे शुभम भाऊच्या आजूबाजूला गर्दी होऊन जाते का वर नाही करत का बरं? या माईक आणि या माईक मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. महाग असेल बाबा, तुला कुठून आणला सांगतो. म्हणजे आपण एवढा महाग माहिती घेतला आणि हे वाया गेला समजा. माझ्या दलिंद्र मित्राला प्रोडक्ट एवढा आवडला की त्यांना हातातून हिसकून दिला. चला आता तो तर गेला आपला पिशवी. अरे तर मग व्हॉइस क्लिअर येऊ राहिलं त्याच्या. अरे अनपढ लोकांना समजते की नाही? एवढं 3 लाख हे घेतले आणि काय अनपढ आहे का? अनपढ आहे का? 900 रुपयाला नाही काय ना आमचा. अरे तर मग नाईस रिडक्शन चालू करा ना. समजे ना उमजेन बामा लग्न करून द्या म्हणे. काय बावा. तर मित्रांनो, आता आपलं सगळं काही निपटलेलं आहे यात्रेचं. आणि आता आपण चाललेलो आहोत घरी. आता घरी जाता जाता पुढे काय होतं ते पाहू. शुभम भाऊ कुठलोक टिकतात का ते तर म्हणतात आम्ही इकडून शॉर्टकट जातो, पण पाहू आता. मग मला एकट्याला जावं लागेल बा. ते शेगावूनच न्यायला लागेल असं वाटते. आता इलोराच्या आम्ही बाहेर आलो नाही. ट्रॅफिक जाम तुम्ही पाहू शकता. आपला भारतात ट्रॅफिक जामचं प्रॉब्लेम तिकडे तिकडे आहे. आता मित्रांनो, इलोराच्या बाहेर आलो तरी शुभम बोले त्याचे फॅन फॉलोइंग भेटू राहिली. हे पा, हेच तर फायदा आहे मग 3.5 लाख फॉलोअर असल्याचा. जिकडे तिकडे पोरं, जिकडे तिकडे माहोलच माहोल. आणि आपण एकटे, आपल्याला कोणीच भेटत नाही. आपल्याला भेटतात तरी असे 2-4 जणं भेटतात. 1 घंट्यानंतर 2 घंट्यानंतर 2-4 जणं भेटतात आणि मग कोणीच भेटत नाही. जाऊ द्या आता. कसं आहे, आपली 1 दिवस फॉलोअर वाढतील, मग त्या दिवशी पाहू. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलो रसवंतीवर. शुभम भाऊच्याकडून आता रस आहे आम्हाला इथं. माझ्याकडून नाही बाबा, आम्ही मुक्ता. हो, शुभम भाऊच्या इकडून आहे भाऊ. हे ओम भाऊच्या इकडून आहे. ओम भाऊच्या इकडून आहे. पायावर पाय देऊन बसले ते मालकासारखे रसवंतीचे. हां. आणि हे भाऊ आता इकडे वेचावाची करू राहिले सामानाची. असं आहे बा ते. की होणार नाही झाले बरं का. 50,000. चला आता मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथं संपवत आहोत. आणि इथून शुभम भाऊला आपण देत आहोत निरोप. सबस्क्राईब करा असं म्हणा ना. सबस्क्राईब करू नका महाराजले. महाराजला सबस्क्राईब करू नका. याच्या पुढे चालला देईन मी. पण